तुष्टीकरण की नीति के लिए उद्धव ठाकरे जी ने विधानसभा और लोकसभा में समझौता किया था, उससे लोगों को समझ में आ गया कि भारत का और मुंबई की रक्षा कौन कर सकता है। संजय राउत कहते हैं कि जो भी लोग विधानसभा में थे, जो वोटर थे, उनका नाम हटा दिया गया। उधर उद्धव ठाकरे कहते हैं कि हाथ में जो लगी हुई स्याही थी उसको मिटाया गया। उनको कुछ तो कहना पडेगा। मंगलजी, आज जसं बघितलं गेलं की मराठी अमराठी हा सगळा एवढं रंगवलं गेलं, मुंबई वाचवण्याची वेळ आली, या सगळ्या गोष्टी झाल्या, पण अजिबात प्रतिसाद तसा दिसला नाही भावनिक राजकारणाला. हे भावनिक राजकारण चालत नाही ना, ते भाषणामध्ये चालू शकतात. लोकांना विकास कार्य हवाय, लोकांना आपलं जीवनमान चांगलं हवाय, ते माननीय देवेंद्र फडणवीस करू शकतात. त्याने लोकांना माहित होता म्हणून ते मदत केली. ज्या राज ठाकरेंच्या भाषणाची एवढी चर्चा झाली, अजून 2 अंकी आकडा देखील गाठता आलेला नाहीये मनसेला. काय वाटतंय सगळ्या, म्हणजे 2 परिवार एकत्र आले मात्र फायदा झालेला दिसत नाही. ते बरोबर आहे. पूर्वी माहित होता, तुम्हाला आता माहिती पण आम्हाला पूर्वी पण माहित होता की काय फरक पडला. सर, आपको क्या लग रहा है हिंदूवादी राजनीति और जिस तरीके से राज ठाकरे ने हिंदी भाषा बोलने को लेकर जो प्रश्न किया था, वो सारे मुद्दे यहाँ पर ये देशभक्ति की राजनीति है, ये राष्ट्र नीति की राजनीति है. ये जो भारत के अंदर रहकर भारत के खिलाफ काम करेगा उनको जूता मारने का काम है. ठाकरे तुमच्या प्रभागामध्ये सगळ्या जवळपास जागा निघल्या, चुनाव के बाद ठाकरे परिवार तुमच्या प्रभागातल्या जवळपास सगळ्या जागा निघालेल्या आहेत जवळपास. ऑल द बेस्ट टू देम. तुमच्या प्रभागातल्या जवळपास, तुमच्या मतदारसंघातल्या खास करून जवळपास सगळ्या जागा निघालेल्या आहेत. वन वे एकंदरीत दिसते, त्याबद्दल काय? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विजन. मात्र भाजपला सर्वाधिक जागा आहे, त्या विजय मिळवायला यश मिळालेलं पाहायला मिळतंय. कसं बघतात, भाजपचं सर्वाधिक यश मिळालंय, तेवढं एकनाथ शिंदेला मिळालेलं नाही. ते सर्वांनी मिळेल, आम्ही एकत्र जे आहे जे मिळालं ते जॉईंट आहे. ओके.